या एरियामध्ये, या पंचक्रोशीमध्ये शेतकरी आणि त्याचप्रमाणे भाताचं पीक जास्तीत जास्त घेतलं जायचं, त्याचप्रमाणे मच्छीमारी हा व्यवसाय. परंतु आता विपुल ठाकूर आजच्या या पहिल्या रात्रीमध्ये आपण पहिला जो सामना पाहिला होता तो खारेपाट विभागाने जिंकला होता. अलिबाग 11 या संघाला त्याने पराजित केलं होतं. तर आता क्रिकेटवर सुद्धा त्यांची आपण पाहतोय एक मक्तेदारी पाहायला मिळते किंवा जबरदस्त परफॉर्म केलेला आहे. प्रत्येक खेळाडू या खारेपाट विभागातला यशस्वी ठरतोय आणि त्यांच्या यशस्वी ठरण्यामागे खऱ्या अर्थानं अमित दादा नाईक यांचा सुद्धा महत्वाचा वाटा आहे. सामना सुरू झालाय आणि या सामन्याचं धावतं समालोचन पुन्हा एकदा आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. तो चलिए दोस्तों, पहला ओवर लेके आए हैं गेंदबाज गंधार, जबकि सलामी बल्लेबाज के रूप में स्ट्राइक एंड पर विपुल ठाकुर, नॉन स्ट्राइकिंग एंड पर निखिल. जी हां, इस पर दबा हाफ ट्रैकर गेंद उसे पॉइंट के सर के ऊपर से उड़ाया है. गेंद डीप बैकवर्ड पॉइंट सीमा रेखा के बाहर दनदनाती हुई निकल गई. वीरेंद्र सहवाग की याद फिर से एक बार यहाँ पे ताजा की है, क्योंकि 2011 के विश्व चषक में वीरेंद्र सहवाग ने लगातार 5 या 6 मैचों में इसी तरह से चौके के साथ अपने अकाउंट को ओपन किया था. यहाँ पे दोनों भी अंपायर और खिलाड़ी आपस में कुछ गुफ्तगू कर रहे हैं, वार्तालाप कर रहे हैं. पूरे महाराष्ट्र में एक सबसे सुपरिचित ऐसा नाम अंपायर की भूमिका में जिनका लिया जाता है वो है जय पवार सर. हालांकि वो बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, ये आप सभी को मालूम नहीं होगा. शानदार खिलाड़ी रहे हैं अपने दौर पर. उन्होंने पूरे महाराष्ट्र में ओपन टूर्नामेंट में अपने बल्ले से जौहर दिखाया है. उसके बाद वो एक टीम के समन्वयक, उसी के साथ एक टीम के ओनर, एक मैनेजर के रूप में भी अपनी भूमिका अदा कर चुके हैं और अंपायर जी की भूमिका में भी कमाल की परफॉर्मेंस उन्होंने की है. जी हां, इस पर फिर से एक बार तेज तर्रार गेंद थी, ऑप्शन के बाहर लचाया था. स्क्वायर कर करने की कोशिश थी बल्लेबाज की, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं. फिर से एक बार बिंदी गेंद. गेंदबाज गंधार की भी तारीफ करना चाहूंगा, एक चौका जरूर आया है मगर उसी बल्लेबाज को फिर से एक बार यहाँ पे चकमा देने में कामयाब भी रहे हैं. जी हां, इस पर दबा हवा में गेंद, शॉर्ट पॉइंट की दिशा में एक आसान सा कैच, मगर दोनों भी खिलाड़ियों में टकराव. हाँ तो मैं ये देखने को मिला, दोनों भी खिलाड़ियों में कॉल नहीं था, आपस में तालमेल नहीं था. उसका नतीजा ये हुआ कि एक जीवन दान यहाँ पे मिला है बल्लेबाज विपुल को. विपुल जैसे बल्लेबाज को जीवन दान आपने दिया है. ये जीवन दान कितना महंगा साबित होगा ये तो आने वाला समय ही बताएगा. इस मैदान पर उनके नाम एक रिकॉर्ड भी कायम है. 16 गेंदों में 68 रनों की पारी भी उन्होंने खेली है. यानी ये मैदान उनके लिए कितना लकी है ये भी इससे प्रतीत हो रहा है. और उसी बल्लेबाज को आपने जीवन दान दिया है. देखिए, हर कैच को आपको लपकना ही होगा. कैचेस विन द मैचेस, पकड़ो कैच जीतो मैच, ये स्लोगन हमने अक्सर सुना है और ये 100% सही है. बाएं हाथ के बल्लेबाज निखिल पाटिल को पहली मर्तबा स्ट्राइकिंग इन पर खेलने का मौका. जी हां, इसमें दबा लॉफ किया है मिड ऑफ के ऊपर से. मिड ऑफ में फील्डर तैनात थे मगर उससे गेंद को गैदर नहीं कर पाए. उस गेंद का पीछा किया मगर सीमा रेखा के नजदीक उस गेंद को फील्ड करने में कामयाब तो हुए, मगर एक सुनहरा मौका फिर से एक बार यहां पे आया था. निखिल पाटिल ने इस साल का भी प्रभावित किया है हर मैदान पर, ओपन लॉर्ड्स में, आईपीएल फॉर्मेट में और उसी के साथ विलेज टू विलेज फॉर्मेट हो, किसी भी फॉर्मेट में इस खिलाड़ी ने गेंदबाजों के छक्के छुड़ाए हैं मगर इस पर दबा छक गए. एक आसान सा कैच शॉर्ट फाइनल की दिशा में और इसी के साथ निखिल पाटिल बैक टू द पेविलियन.
हाथों से जा चुका था, मगर गंधार ने हार नहीं मानी। गंधार ने फिर से एक बार यहाँ पे पलटवार किया है और विपुल ठाकुर के बजाय यहाँ पे निखिल पाटिल जैसे बल्लेबाज को चलता किया है। वेरी वेल डन गेंदबाज गंधार की मैं तारीफ जरूर करना चाहूंगा। मेहनत यहाँ पे आपको करनी होगी, मशक्कत करनी होगी, क्योंकि जिंदगी का मैदान हो या क्रिकेट का मैदान, आपको मेहनत करनी ही पड़ेगी। इसके अलावा आपके पास कोई चारा नहीं है। इसीलिए दोस्तों मैं अक्सर कहता हूं कि कर्म भूमि की दुनिया में श्रम सभी को करना है। भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग हमें ही भरना है। यहाँ पे नाराज नहीं होना है। अगर आपके संग सहकारी साथ नहीं दे रहे, फिर से एक बार लगातार यहाँ पे मशक्कत करनी पड़ेगी, अपना जलवा दिखाना होगा। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 7 रन 1 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर यहाँ पे प्रगति पथ पर, दूसरा ओवर लेके आए हैं नए गेंदबाज प्रतिकार। देखिए नाम बहुत ही कुछ अलग अलग होते हैं, अनोखे होते हैं। हालांकि कहा जाता है कि नाम में क्या रखा है। प्रतिकार पाटिल अपना निजी पहला ओवर लेके आए हैं। पावर प्ले का खेल यहाँ पे जारी रहेगा। 30 गज के दायरे में देखिए किस तरह से यहाँ पे फील्डिंग सजाई है प्रतिकार ने। शॉर्ट स्क्वायर लेग, उसी के साथ शॉर्ट मिड विकेट, मिड ऑफ, और उसी के साथ एक बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग। जी हाँ, इसमें तो बात तेज तर्रार गेंद हाफ ट्रैकर जरूर थी, मगर इतनी पेस के जरिए से बल्लेबाज चक गए थे। अंतिम क्षणों में अपने बल्ले का मुंह खोला था और गेंद को मात्र दिशा भर दी, मगर शॉर्ट थर्ड मैन के फील्डर चौकन्ने थे, चुस्त और फुर्तीले थे। वहां पे बहुत ही बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन, और इसी वजह से फिर से एक बार यहाँ पे पहली गेंद बिंदी आती हुई। इस मैदान पर रन बनाना इतना भी आसान नहीं है। फीस पर दबा फुलर लेन, मगर शायद अंपायर जी नाराज थोड़े से है। तीसरे अंपायर जी को यहाँ पे पुकारा नहीं, वाइड करार दिया है। जी हाँ, वाइड का इशारा अंपायर जय पवार सर का। ऑप्शन के बहुत ही ज्यादा बाहर जाने वाली गेंद, अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा, और अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या में वृद्धि। 8 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 1 विकेट के नुकसान पर। हालांकि टॉस जीतने के बाद पहले गेंदबाजी करने का फैसला किया, और उनके कैप्टन का फैसला यहाँ पे सही साबित करते हुए उनके गेंदबाज। जी हाँ, हवा में गेंद थोड़ी देर के लिए जरूर थी, मगर दो खिलाड़ियों के बीच में फिर से एक बार जो दरार थी, वहां से गेंद हुई है फरार। फिर से एक बार मिलेंगे रन यहाँ पे 4। विपुल के बल्ले से आता हुआ ये दूसरा चौका। इस चौके की सहायता से विपुल पहुंचे 9 पर। एक तरफ से विपुल बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। हालांकि कभी गेंदबाज हावी हो रहे हैं तो कभी बल्लेबाज गेंदबाजों के छक्के छुड़ा रहे हैं। ये शानदार बैटल, जबरदस्त द्वंद्व यहाँ पे जारी है। जी हाँ, फुलर लेन वाइड यॉर्कर करने की कोशिश, मगर अपने बल्ले को तिरछा किया और उस गेंद को फिर से एक बार खेलना चाहते थे कहीं और, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सीधा लिया और गेंद थर्ड मैन की दिशा में ट्रैवल कर रही थी। वहां पे जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने चतुराई के साथ 1 रन यहाँ पे मुकम्मल कर लिया है, अपने छोर बदले हैं। दोनों भी बल्लेबाज आपस में बातचीत कर रहे हैं, गुफ्तगू कर रहे हैं कि किस तरह से यहाँ पे बल्लेबाजी करने की जरूरत है। जल्दबाजी करना मुनासिब नहीं होगा। शॉट सिलेक्शन अगर सही रखेंगे, वेट एंड वॉच, खराब गेंदों का अगर यहाँ पे इंतजार करेंगे तो समाचार भी ले सकते हैं। बाएं हाथ के बल्लेबाज फिर से एक बार स्ट्राइक गेंद पर आकाश हालांकि ओवरपिच गेंद को मात्र ढीले हाथों के साथ खेला था। डीप स्क्वायर लेग में फील्डर तैनात है, जोरदार अपील रन आउट के लिए, मगर अंपायर जी के ऊपर उसका कोई असर नहीं है। अंपायर जी टच से मस्त नहीं हुए, नॉट आउट करार दिया है और ये 2 रन मुकम्मल। बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, दोनों भी बल्लेबाजों में अच्छा तालमेल यहाँ पे देखने को मिल रहा है। 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद है। 30 गज के दायरे में फायदा उठाना होगा। हालांकि 30 गज के दायरे में गेंद नहीं होती है और नई गेंद के ऊपर फर होता है और बड़े स्ट्रोक में तब्दील करना इतना आसान नहीं होता, मगर आपके पास अगर वो ताकत है, आपके पास वो हुनर है, तो आप नई गेंद को भी सीमा रेखा के बाहर पहुंचा सकते हो। अब तक हमें 2 चौके तो देखने को मिले, मगर छक्का अब तक देखने को नहीं मिला है।
पावर प्ले के खेल में ज्यादा से ज्यादा बड़े स्ट्रोक आने की संभावना होती है और उसी के साथ साथ ज्यादा से ज्यादा विकेट जाने की भी आशंका होती है। गेंदबाज फिर से एक बार तैयार होते हुए प्रतिकार। जी हां, बाएं हाथ से राउंड विकेट, फिर से एक बार एंगल बनाकर बाएं हाथ के बल्लेबाज को बीट कर दिया है। टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ कट होकर विकेट कीपर के हाथों में फिर से एक बार जाकर थम चुकी है। कमाल का ये माहौल बनता हुआ क्रिकेट में वातावरण, साजे सा वातावरण दिखाई देता हुआ। आहा हा हा, क्या बात है, जबरदस्त। प्रतिकार की जितनी तारीफ करे उतनी कम। 30 गज के दायरे में इस तरह से बल्लेबाज को चकमा देना, अचंभित करना, आश्चर्यचकित करना इतना आसान नहीं होता। लगातार 2 गेंदें यहां पे बिंदी करते हुए अपने ओवर को फिनिश किया है। 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 15 रन। पहले ओवर में 7 रन खर्च किए थे गेंदबाज गंधार ने। दूसरे ओवर में प्रतिकार पाटिल आए, उन्होंने 8 रन खर्च किए हैं। 1 विकेट के नुकसान पर 15 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अब 3 ओवर आने बाकी है। श्री अमित दादा नाइक पुरस्कृत खारेपाट प्रीमियर लीग 2023, ये तीसरा एडिशन और आज का ये पहला दिन। हम हैं हशिवरा के बहुत ही खूबसूरत और ऐतिहासिक मैदान पर, अलीबाग तहसील में, रायगढ़ जिले में, महाराष्ट्र में। ये रजनी क्रिकेट की प्रतियोगिता, जिस प्रतियोगिता का हम बेसब्री से इंतजार कर रहे थे। नीलेश जी ठाकुर, उसी के साथ साथ अमित दादा नाइक, इनका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा कि हमें यहाँ पे बैठने का मौका उन्होंने दिया, हमें यहाँ पे दावत दी और उसी के साथ बोलने का मौका दिया है। बहुत बहुत शुक्रिया अमित दादा और उसी के साथ साथ नीलेश जी ठाकुर। इस बीच नए गेंदबाज आए हैं, फिर से एक बार गंधार मात्रे अपना निजी दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। जी हां, जड़ में डाल दिया था, यॉर्क करने का प्रयास, ढीले हाथों से खेला था, मिड ऑफ की दिशा में सीधा फील्डर को ढूंढ लिया था, मगर उसके बावजूद जैसे ही स्ट्रोक खेला वैसे ही मन बना लिया था रन लेने का। दोनों भी बल्लेबाजों में आपस में तालमेल देखने को मिला, आंखों आंखों में इशारा और पलक झपकते ही रन चुरा लिया। ये होना बेहद जरूरी। एक एक रन बहुत ही कीमती। एक एक रन से ही गेंदबाज के मानसिकता के ऊपर आप वार कर सकते हो, क्योंकि गेंदबाज फिर से एक बार अपनी लाइन एंड लेन को तब्दीली करने में सोचते हैं और जहां पे सोचते हैं कभी कभी भटक जाते हैं, और जब भटकेंगे तब आप उस गेंद के ऊपर प्रहार भी कर सकते हो। इसीलिए सिंगल और डबल रन हमेशा लेते रहना, स्ट्राइक को रोटेट करना, ये बहुत अच्छी बात होती है क्रिकेट की दुनिया में। इस बीच फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन करने की कोशिश बाएं हाथ के बल्लेबाज के लिए। देखिए एक लॉन्ग लेग डीप हमें नजर आता हुआ, उसी के साथ एक डीप स्क्वायर लेग, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग ऑन साइड की दिशा में, और उसी के साथ साथ एक लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर तैनात है। फिर से एक बार गंधार ऑप्शन के बाहर, फिर से एक बार बल्लेबाज को चकमा देते हुए बाएं हाथ के बल्लेबाज आकाश बार बार और लगातार यहाँ पे गलतियां कर रहे हैं। हालांकि मैं अक्सर कहता हूं दोस्तों, इंसान गलतियों का पुतला है, गलती इंसान से ही होगी, मगर गलती को दुरुस्त करना होगा, उसके ऊपर काम करना होगा और सोचना भी होगा और उस गलती को दुरुस्त करते हुए आगे जाना होगा। जी हां, इसमें दबा फुल टॉस गेंद, उसका पूरा फायदा उठाया, डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर हवाई सफर करवाई है गेंद को। गेंद दर्शक दीर्घा में 6 रन के लिए। की संख्या छलांग लगाकर फिर से एक बार जा पहुंची है 22 पर। 22 रन ऑन स्कोर कार्ड। हम देख सकते हैं कि दिन बदल चुका है। 14 अप्रैल 14 तारीख आ चुकी है और महामानव भारत देश का संविधान लिखने वाले डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर का आज जन्मदिन। जी हाँ, इसमें तो बस स्क्वायर लेग की दिशा में एक आसान सा कैच, हालांकि इतना आसान नहीं था मगर उसे आसान बनाया और इसी के साथ ये और एक झटका लगता हुआ बल्लेबाज
सर ने अल्ताफ राजा का यहाँ पे गाना सुनाया और उनकी याद दिलाई है। बहुत ही सुपरिचित ये कव्वाली और गाना भी हम कह सकते हैं। गेंदें हो चुकी है 4, 2 गेंदें अभी भी शेष इस ओवर की। 22 रन पर ये दूसरा झटका लग चुका है। इस बीच नए बल्लेबाज आए हैं राजा पाटिल। राजा पाटिल लकी चार्म है अपनी टीम के लिए, क्योंकि इस खिलाड़ी के पास भी अनुभव की कोई कमी नहीं है। लंबे अरसे से क्रिकेट के हर मैदान पर उन्होंने हर फॉर्मेट में क्रिकेट को खेला है, इनफैक्ट क्रिकेट को जिया है। जी हाँ, ढीले हाथों के साथ फिर से एक बार ढकेल दिया और अपने साथी बल्लेबाज को खेलने का मौका प्रदान करते हुए इस 1 रन के साथ राजा ने अपना खाता खोला है। राजा ऑन द मार्क। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 23 रन, 23 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स। 3rd ओवर इन प्रोग्रेस। तीसरा ओवर गंधार के रूप में। गंधार देखिए ये भी थोड़ा सा अनोखा और अलग नाम। राइट आर्म ओवर द विकेट। आहा, गंधार की कुछ इस तरह की गेंदें होती है, बिल्कुल समझ से परे बल्लेबाजों के लिए एक बहुत ही बड़ा सवाल है, निशान, क्वेश्चन मार्क। और अब यहाँ पे 3 ओवर की समाप्ति के बाद ड्रिंक्स ट्रॉली मैदान में। यासिन सर थोडंसं थांबवतोय कारण ए ग्रुप मध्ये जे 2 संघ विजयी झाले त्यांच्या दरम्यान यानंतरची मॅच होणार आहे। पहिला संघ असेल अभ्यासातला मातोळी, त्यांच्या विरोधामध्ये असेल आरोही स्पोर्ट पुरस्कृत मरियाई लेबी। तर दोन्ही संघाच्या संघनायकांना आम्ही विनंती करतोय ही इनिंग झाल्यानंतर आमच्या टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे। अभ्यासातला मातोळी आणि आरोही स्पोर्ट पुरस्कृत मरियाई लेबी। खऱ्या अर्थानं अमितदादा नाईक पुरस्कृत खारेपाट प्रीमियर लीग 2023 पर्व 3 या ठिकाणी याची डोळा आपण पाहतोय, अनुभवतोय आणि खऱ्या अर्थाने ही क्रिकेटची स्पर्धा नाईट क्रिकेटमध्ये परिवर्तित झालेली आहे। प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभलेला आहे या स्पर्धेसाठी। आपण जर विचार केला तर रात्रीचा आतापर्यंत 1:20 झालेली आहे, तरी सुद्धा प्रेक्षक या मैदानामध्ये यासाठी बसलेले आहेत कारण खारेपाटातील कोणता संघ या पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाय होईल, कोणता संघ पराभूत होऊन त्यांना तंबूचा रस्ता दाखवतील किंवा घरचा रस्ता दाखवतील हे सुद्धा महत्त्वाचं आहे। त्या दरम्यान आपण जर प्रेक्षकांचा विचार केला तर प्रेक्षक खूप चांगल्या रीतीने या स्पर्धेला रिस्पॉन्स देत आहेत। मी बऱ्याच वेळेला मगाशी या पूर्ण ग्राउंड मध्ये थोडंसं राहून घेतला, खूप चांगल्या कमेंट्स येतात, खूप चांगली टुर्नामेंट आहे आणि या खारेपाटातील खेळाडूंना एक संधी मिळते एवढी मोठी स्पर्धा खेळण्याची। अर्थातच 1 लाख रुपये कॅश प्राइजची स्पर्धा आपण ही प्रीमियर लीग आपण पाहतोय। यासिन सर काय म्हणाले या स्पर्धेबद्दल? अगदी अप्रतिम आणि स्वप्नवत ही स्पर्धा आहे, कारण आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये फार कमी टुर्नामेंट या रजनी क्रिकेटच्या आपल्याला पाहायला मिळत असतात आणि इतकं नीट नेटकं हे आयोजन पाहिल्यानंतर अगदी आनंद तर होणारच, या तीळ मात्र शंका नाहीये। आणि अलिबाग तालुक्यातील सर्व खेळाडूंना एक मोठं प्लॅटफॉर्म आहे, स्वतःची ओळख, आपल्या स्वतःच्या गावाची ओळख निर्माण करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे। सन्माननीय अमितदादा नाईक यांचे सुद्धा मी मनपूर्वक पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। चलिए मैदान पर। जी हाँ, इस दफा पहले ही मन बना लिया था, ऑफ स्टंप पर सफल होकर उस गेंद को खेलेंगे, मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया था और गेंद हवा में चली गई। फाइन लेग की दिशा में एक फाइन कैच हमें देखने को मिला और इसे शंतनु ने पहले ही गेंद पर शिकार की है, एक विकेट यहां पे चटकाई है, एक सफलता अपने नाम की है। बहुत ही बढ़िया शुरुआत यहां पे रनों के लिए झुलस रहे हैं बल्लेबाज, जूझ रहे हैं, रनों को सुखा दिया है गेंदबाजों ने। जी हां, फिर से एक बार हवा में गेंद और ये शानदार कैच विकेट कीपर का।
कमाल का कैच, क्योंकि मुझे पहले ऐसा लग रहा था कि दोनों भी खिलाड़ियों में टकराव होगा, मगर यहाँ पे कॉल देखने को मिला, अच्छी क्रिकेट देखने को मिली और इसी के साथ गेंदबाजी के साथ शानदार फील्डिंग और एक बल्लेबाज बैक टू द पैवेलियन। इस बीच नए बल्लेबाज आए हैं। रोहांशु 11 केतकी समड़ा इस टीम की जानिब से नए बल्लेबाज आए हैं। राहुल नाम भी आइकॉनिक नाम है, क्योंकि बॉलीवुड हो या राजनीति हो या क्रिकेट का मैदान हो, हर वक्त ये बड़ा नाम हमें ऊंचाई पर दिखाई देता है। जी हाँ, फिर से एक बार ऑप्शन के बाहर सफल हुए थे, मगर गेंदबाज की तारीफ यहां पे करनी होगी। जी हाँ, मगर अंपायर जी नाराज है। ऑप्शन के बहुत ही ज्यादा बाहर जाने वाली गेंद, हालांकि बल्लेबाज सफल हुए थे। पहले मन बना लिया था स्क्वायर लेग और लॉन्ग लेग की दिशा में खेलने का, मगर देखा कि ऑप्शन के बहुत ही बाहर जाने वाली गेंद है। मारने की कोशिश की, मगर उनके रेंज से बहुत ही दूर थी और इसी वजह से अंपायर जी ने उसे वाइड करार दिया है। एक अतिरिक्त रन यहाँ पे जुड़ेगा। जी हाँ, इसमें दबा शुक्ला, और ये हैट्रिक नहीं कह सकते क्योंकि इसके पहले एक वाइड करार दिया था, मगर 3 विकेट यहाँ पे चटकाए हैं एक ही ओवर में। क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं, कधी कोणत्याही खेळाडूला किंवा संघाला कमी समजू नका, कारण ज्या खेळाडूकडे किंवा ज्या संघाकडे बोट दाखवतो ना, त्याने ऑलरेडी इतिहास रचलेले असतात आणि ज्या खेळाडूकडे आपण बोट दाखवणार आहोत तो खेळाडू इतिहास रचणार आहे किंवा रचणार असेल, हे सुद्धा म्हटलं जातं यासीन सर। जी हाँ, आपने बहुत सही लाइन कही है, क्योंकि शंतनु ने जब गेंदबाज जब गेंदबाजी करने के लिए आए तब किसी ने नहीं सोचा होगा कि पहली 3 गेंदों पर 3 बल्लेबाजों को आउट करेंगे। अपनी पहले ही ओवर में शंतनु ने काफी प्रभावित किया है। सुतारपाड़ा से बिलोंग करते हैं शंतनु, मगर देखिए इस खिलाड़ी की अब यहाँ पे पहचान होगी उनके नाम पर। हालांकि हैट्रिक तो नहीं है क्योंकि बीच में उन्होंने एक वाइड गेंद की थी, मगर 3 बल्लेबाजों को पहले 3 गेंदों में चलता किया है। 1 रन उन्होंने अतिरिक्त के रूप में खर्च किया, मगर मुझे आज भी याद है एकमात्र ऐसा खिलाड़ी है पूरे विश्व में जिन्होंने मैच के पहले ओवर में पहले 3 गेंदों में 3 बल्लेबाजों को आउट किया था, और ये विश्व रिकॉर्ड करने वाला और कोई खिलाड़ी नहीं है, एकमात्र लेजेंडरी क्रिकेट पट्टू, एक लाजवाब गेंदबाज चामिंडा वास उनका नाम। इस बीच लेग बाय के रूप में एक अतिरिक्त रन जरूर मिलेगा। चामिंडा वास ने श्रीलंका बांग्लादेश के सामने खेलते हुए पहले ओवर में पहली 3 गेंदों में बांग्लादेश के 3 बल्लेबाजों को आउट किया था। अगदी बरोबर सर, कारण ओडीआय मधील जर रेकॉर्ड पाहिला 8 विकेट घेतल्या होत्या एका मॅच मध्ये आणि 19 रन सुद्धा दिल्या होत्या। इस बीच 1 रन के साथ रनों की संख्या में वृद्धि होती हुई 25 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 5 विकेटों के नुकसान पर बहुत ही खस्ता हालत, बहुत ही बुरी हालत बल्लेबाजी करने वाली टीम की। इस मरतबा फिर से एक बार जड़ में डाल दिया था गेंदबाज शंतनु ने, यार करने की कोशिश की थी, बल्लेबाज को ब्लॉक किया था। बल्लेबाज ने जैसे वैसे उस गेंद को खेला जरूर, मगर 1 रन के अलावा यहाँ पे आपको कुछ भी नहीं मिलेगा। अब यहाँ पे 1-1 रन बनाकर काम नहीं बनेगा। अगर आपको इस मैच को जीतना है तो सम्मान पूर्वक स्कोर खड़ा करना होगा, फाइटिंग स्कोर अगर खड़ा होगा तभी यहाँ पे जद्दोजहद कर सकते हैं। और इसी वजह से बल्लेबाज हालांकि तैयार है, मगर गेंदबाजी इतनी क्लास हो रही है, क्वालिटी गेंदबाजी हो रही है कि बल्लेबाजों के पास कोई ऑप्शन नहीं है। बल्लेबाज देखिए करे तो क्या करे इसी विवंचना में। फिर से एक बार फुलर लेन गेंद उसे
सीधे बल्ले से खेलना चाहते थे, गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया, गेंद स्क्वायर लेग के निशान में फील्ड होती हुई बहुत ही बढ़िया यहाँ पे फील्डिंग और थ्रो, उसी के साथ शानदार गैदरिंग, और इसी वजह से बल्लेबाज दूसरा रन ले नहीं पाए। एक ही रन पर संतोष करना पड़ेगा। देखते देखते यहाँ पे 4 ओवर की समाप्ति हो चुकी है। 27 रन, 27 रन ऑन स्कोर कार्ड आफ्टर 4 ओवर्स, 5 विकेटों के नुकसान पर। अब अंतिम ओवर में कम से कम 15 से 20 रन और जोड़ने होंगे। 45 रन तक अगर यहाँ पे स्कोर होता है, कम से कम 40 रन अगर यहाँ पे होता है, तो एक अच्छा मुकाबला, दिलचस्प मुकाबला हमें देखने को मिल सकता है। अब सभी खिलाड़ी इकट्ठा नजदीक जमा हो चुके हैं। एक छोटी सी मीटिंग उनके कैप्टन ने बुलाई है, मगर मैं फिर से एक बार आपसे गुजारिश करूंगा कि यहाँ पे ज्यादा वक्त जाया करना मुनासिब नहीं होगा, क्योंकि दोस्तों वक्त बहुत ही कीमती होता है, वक्त बहुत ही बलवान होता है। समय और समझ दोनों एक साथ बस किस्मत वालों को ही मिलते हैं, क्योंकि अक्सर समय पर समझ नहीं आती और समझ आने पर समय निकल जाता है। और इसी वजह से समझ और समय को बहुत अच्छी तरीके से यूज करना है। इस बीच अंतिम ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं, श्रुतिक। ये देखिए और एक अनोखा नाम, श्रुतिक, श्रुतिक कड़वे। जी हाँ, अपना निजी पहला और टीम की तरफ से अंतिम ओवर लेके आए हैं। अब 30 गज का दायरा तो हट चुका है। जी हाँ, इस गेंदबाज अर्थात इस खिलाड़ी के ऊपर भी एक रिकॉर्ड है। जब 2 गेंदों में 12 रनों की जरूरत थी, तब इस खिलाड़ी ने 2 लगातार छक्के लगाए थे, जिस तरह से रोहित शर्मा ने लगाए थे। हालांकि टेनिस क्रिकेट में अंकुर सिंह ने लगाए हैं, उसी के साथ उस्मान पटेल ने भी लगाए हैं, और अब ये जो खिलाड़ी है, जो गेंदबाज है, उनके ऊपर भी ये रिकॉर्ड कायम है। श्रुतिक अपनी ओवर की पहली गेंद, तेज तर्रार गेंद, फिर से एक बार बाएं हाथ के बल्लेबाज यहाँ पे अचंभित। जी हाँ, तीसरे अंपायर जी को यहाँ पे फिर से एक बार दावत दी है, शायद अवैध एक्शन के लिए। अंपायर थोड़े से नाराज है और इसी वजह से देखना चाहते हैं क्या ये फेयर डिलीवरी है या यहाँ पे खराब एक्शन की वजह से। यासिन सर, एखादा गोलंदाज जर अवैध गोलंदाजी करत असेल, प्रेक्षकांना काही वाटू शकतं की गोलंदाज वैध गोलंदाजी करतोय, आपण जे काय आहे ते स्क्रीनवर दाखवतोय, त्यामुळे पूर्णतः पारदर्शी निर्णय असणार आहेत, त्याची नोंद घ्यायची आहे। तुम्ही या स्क्रीनवर, लाईव्ह स्क्रीनवर पाहू शकता की कशा पद्धतीने गोलंदाजाने ही गोलंदाजी केलेली आहे। हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय की एक अवैध गोलंदाजी करतोय हे सुद्धा तुम्ही पाहू शकणार आहात। त्यामुळे असं कोणाच्या मनामध्ये डाऊट राहायला नको की आमचा गोलंदाज चांगली गोलंदाजी करत होता परंतु त्याला फेकी गोलंदाज म्हणून बाहेर काढलाय, असं कोणाच्या मनामध्ये डाऊट्स नको म्हणून ती स्क्रीन लावलेली आहे। त्याचं पूर्णतः श्रेय मी पुन्हा एकदा अमित दादा नाईक यांना देईन। जी अंपायर जी यहाँ पे अब स्क्रीन पर देखने के बाद फैसला करेंगे कि वहां पे क्या ये एक्शन सही है क्रिकेट के लिए। जी हाँ, नो बॉल करार दिया है अंपायर जी ने। नो बॉल के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा और रनों की संख्या में इजाफा होगा। रनों की संख्या हो चुकी है 28 रन स्कोर कार्ड पर। तो दोस्तों, एवरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट। यहाँ पे फ्री हिट भी रहेगा। दूसरे नए गेंदबाज को यहाँ पे दावत दी है। जय पाटिल अब अंतिम ओवर लेके आए हैं, मगर इस गेंद के ऊपर फ्री हिट खेलने का मौका होगा बाएं हाथ के बल्लेबाज के लिए। जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार बाएं हाथ के बल्लेबाज चक गए थे और देखते देखते यहाँ पे बाएं के रूप में एक रन चुरा लिया। सम्माननीय शाहिद मोमीन सर का यहाँ पे बाएं का इशारा। ये बहुत ही एक्सपीरियंस अंपायर है। अंपायर जी के बारे में मैं जितना भी कहूंगा उतना कम होगा, क्योंकि इन्होंने अपनी पूरी जिंदगी क्रिकेट के लिए
प्रदान की है, क्योंकि हर वक्त वो किसी न किसी मैदान पर किसी न किसी प्रतियोगिता में दिखाई देते हैं और बहुत ही लंबे समय से क्रिकेट से जुड़े हुए हैं। जैसे मैंने कहा कि पहले एक लेजेंडरी खिलाड़ी रह चुके हैं, उसके बाद एक मैनेजर, एक कोच और उसके बाद अंपायर। 22 के रूप में 1 रन। जी हाँ, इस मरतबा अंपायर जी फिर से एक बार नाराज। अंपायर जी ने अपने हाथों को जमीन से समांतर फैलाया और इशारा कर दिया है वाइड का। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन और एक मिलेगा और इसे 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 30 रन। इन्हें कुछ हद तक बल्लेबाजों के लिए राहत की सांस मैं कहूंगा, क्योंकि एक नो बॉल आई थी, एक वाइड बॉल आया था, हालांकि रनों को सुखा दिया था। इसके पहले गेंदबाजों ने बड़े स्ट्रोक की दरकार है, कम से कम 2 बड़े स्ट्रोक इस ओवर में अगर आते हैं तो 42 से 45 रन अगर स्कोर कार्ड पर नजर आते हैं तो ये मैच थोड़ा सा रोमांचकारी हो सकता है। हम क्या चाहेंगे, यहाँ पे तमाम जो क्रिकेट के दीवाने हैं वो यही चाहेंगे कि जी हाँ, गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया था। अंपायर जी की उंगलियां आसमान में बुलंद और इशारा कर दिया है आउट का, और एक बल्लेबाज बैक। जर मोठे फटके येत नसतील तर एकेरी दुहेरी धावांवर जास्त भर द्या, स्ट्राइक रोटेट करा. जर स्ट्राइक रोटेट केली तर बॉलरवर प्रेशर येऊ शकतो, त्यानंतर तुम्हाला एखादा खराब चेंडू मिळू शकतो. परंतु तसं काही चित्र फलंदाजी करणाऱ्या रोहन शिलेवन केतकीचा मला संघाकडून पाहायला मिळालं नाहीये. जो तो फलंदाज येतोय तो मोठे फटके मारायला जातोय, त्यामुळे त्यांच्या विकेट्स जास्त पडल्यामुळे धावा खूप कमी झालेल्या आहेत. यासिन सर. जी हाँ, कपिल आपने सही कहा, अभी भी 4 गेंदें शेष इस अंतिम ओवर की। देखिए दोस्तों, ज्यादा वक्त जाया करना नहीं है। मैं फिर से एक बार कहूंगा, जब मेरा वक्त था तब मेरे पास वक्त नहीं था। आज मेरे पास वक्त है पर आज मेरा वक्त नहीं है। वक्त की ताकत जानते हैं आप, जिंदगी बदलने में वक्त नहीं लगता, लेकिन वक्त बदलने में कभी कभी पूरी जिंदगी लग जाती है। इसीलिए दोस्तों, वक्त की अहमियत रखें। ओहो, स्लोवर 1 गेंद, इस मरतबा उंगलियों को फेरा था, पेस को निकाल दिया था, बल्लेबाज अचंभित रह गए। बल्लेबाज ने बिल्कुल अपेक्षा नहीं की थी इस तरह से अचानक स्लोवर 1 गेंद आएगी। फ्लाइटेड गेंद थी, हवा में लहराती हुई गेंद बल्लेबाज को चकाती हुई दिखाई दी, बिंदी गेंद। जी हाँ, इस मरतबा अक्रॉस द लाइन खेला है, मगर उस गेंद के नीचे फील्डर, और क्या कमाल का कैच है ये, ऑस्टैनिशिंग, आश्चर्यकारक, अपने बॉडी को बैलेंस आउट होने से बचाया, वरना वहां पे गिर भी सकते थे, मगर उनकी नजरें ए गटामध्ये जे संघ विजयी झाले त्यातच अध्यक्षातला मातोळी संघ पहिला संघ विजयी झाला पहिल्या मॅच मध्ये. दुसऱ्या मॅच मध्ये आरोई स्पोर्ट मरियाई लेवी संघ विजयी झालाय. तर या दोन संघादरम्यान यानंतरची मॅच होणार आहे. तर ही इनिंग संपल्यानंतर आमच्या टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं या दोन्ही संघाच्या संघनायकांनी. यासिन सर. फलंदाज अजिंक्य यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. सुर्वे यांच्यातर्फे हरेश सुर्वे. जर अजिंक्य कशाही प्रकारे 3 षटकार मारण्यामध्ये जर यशस्वी ठरला तर त्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज देऊन इथे सन्मानित करण्यात येणार आहे. किती बॉल आहेत? 2 बॉल आहेत. मात्र यहाँ पे गेंदे बची है 2. हरीश जी, 2 गेंदों में अगर 2 छक्के आते हैं तब भी यहाँ पे 500 रुपए का इनाम मिलेगा. अजिंक्य स्ट्राइक गेंद पर, फुल टॉस गेंद, और उसे आहा, खेलना कहीं और चाहते थे, मिस टाइम कर गए, गेंद हवा में थी और विकेट कीपर का फिर से एक बार बहुत ही जबरदस्त
हासिल होगा यह अनुभव। और दोस्तों, इंतजार करने वालों को सिर्फ उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते हैं, और इसी वजह से यहां पे लगातार कोशिश की है गेंदबाजों ने, विकेट चटकाने की कोशिश की, विकेट टू विकेट यहां पे गेंदबाजी की, गेंद को कट करने की क्षमता रखते हैं और उसका फायदा मिला गेंदबाजों को। जी हां, इसमें दबा फिर से एक बार देखिए, नाकाम कोशिश रन लेने की रन आउट के रूप में, और एक बल्लेबाज आउट। तब तक मैं फिर से एक बार आप सभी को ले चलूंगा एक सुमधुर संगीत सुनने के लिए हमारे डीजे मास्टर आशु के पास। अक्षय आणि मनीष आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। मनीष मोगल आम्हाला दिसतोय, अक्षय पाटील मोन्या तुमचा आम्ही वेट करतोय। अक्षय पाटील मोन्या आहे। आद्य सप्लाय मातोळी आणि आरोही स्पोर्ट पुरस्कृत मर्याई लेभी या दोन संघादरम्यान ही मॅच आपण पाहणार आहोत। एका बाजूला मनीष, दुसऱ्या बाजूला अक्षय। तर ही मॅच जिंकणारा संघ नक्कीच या स्पर्धेमध्ये क्वालिफाय ठरू शकतो। तर टॉस बॉक्स मध्ये मी आदरणीय उमेश गावणे यांना विनंती करतोय नाणेफेकी करून घ्यायची आहे प्लीज। टॉस का बॉस कोण ठरणार? बघा, ज्या जागी उभा होतो त्या जागी टॉस जिंकलो होतो, मॅच जिंकलो होतो, असे सुद्धा काहीतरी वर्तन चाललेली आहेत। मी उमेश गावणे यांना विनंती करतोय या मॅचचा टॉस करायचा आहे। एका बाजूला आपण पाहतोय मनीष आहे, दुसऱ्या बाजूला अक्षय आहे। हेड आणि टेल, चला उमेश जी गावण अर्थातच नाणेफेकी करतायत। टॉस का बॉस अर्थातच टेल फेडलाय तो, अर्थातच टॉस गेलाय तो आरोही स्पोर्ट पुरस्कृत मर्याई लेबी संघाच्या बाजूने निर्णय लागलाय। काय निर्णय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू। क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय बरेचसे कॅप्टन्स नाणेफेकी जिंकल्यानंतर घेत आहेत। काय स्पेशल रिझन असेल या तुमचं जर नाणेफेकी जिंकून तुम्ही क्षेत्ररक्षण निवडले याबद्दल? रिझन असं नाही, आमचा बॉलिंग लाईन थोडा स्ट्रॉंग वाटते म्हणून आम्ही पहिला बॉलिंग करू। एकंदरीत या माधवी राशिवरेचा विकेटचा विचार केला तर काय सांगशील या विकेट बद्दल, कशा पद्धतीने बिहेव करते? विकेट बिहेव म्हणजे थोडा बॉल मागचा बॉल थोडा थांबून येतोय, बाकी विकेट बरोबर आहे। एकंदरीत विचार केला तर आता 2 वाजत आलेले आहेत, त्यामुळे थोडीशी डोळ्यावर झोप असणार आहे, परंतु सामना जिंकायचा आहे। कशा पद्धतीच्या स्ट्रॅटेजी असतील, किती धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल? एक 45-50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही। धन्यवाद मनीष, आमच्यासोबत जोडल्याबद्दल। या सामन्यासाठी शुभेच्छा देतोय आणि वळतोय पुन्हा एकदा कॉम बॉक्स मध्ये।
धन्यवाद कपिलदा. आपण पाहतोय सामना रंगलाय तो म्हणजे दोन संघांमध्ये जिथे मात्र गोकुळ डबा पुरस्कृत मिळकतकार विपक्ष रोहन शिवजन केतकी समाळे या दोन संघांमध्ये रंगलेला सामना आपण पाहतोय. पहिला चेंडू सुरेखरित्या टाकलाय परंतु पंच नाखुश आहेत. पंचांच्या इशाऱ्यात चेंडू वाईड असल्याचा अवंत स्वरूपाची धाव इथे मात्र बहाल केली जाते. परिस्थितीला घाबरून कधी छत्रपती शिवाजी महाराज डगमगले नाहीत. आकाशात जो तारा चमकतो तो तुम्हाला कधी जमिनीवरती पडताना दिसलाय का? अगदी समुद्रात असंख्य नद्या विलीन होतात परंतु नदीमध्ये समुद्र कधी विलीन होताना पाहिलंय का? इथे मात्र मोठा फटका आलाय. चेंडूला पुल केलाय. चेंडू गेलाय डिस्क बॉर्डर लाईनच्या. सहा धावा फलकावरती लागल्यात. यावेळी मोठा फटका खेळलाय परंतु चेंडू हवेत आहे. 3 क्षेत्ररक्षक धावतायत. कोण झेल घेणार हे दृश्य नक्की सांगेन. अर्थातच आपण जर पाहिलं तर इथे रनआउटची सुद्धा अपील केली गेली आहे पंचांकडे परंतु पंचांचा अपील येण्यापर्यंत आपण नक्कीच थांबू. तोपर्यंत आपण पाहतो मैदानामध्ये होतंय काय. जिथे मात्र एकही धाव नव्हती. पंचांकडनं येतंय सिग्नल. अर्थातच रिव्ह्यू घेतला जातोय. बघा सुयश मैदानामध्ये काय झालंय. जिथे 2 क्षेत्ररक्षक गेलाय आणि जशा पद्धतीने पाकिस्तानची जी व्हिडिओ व्हायरल झाली होती 2 क्षेत्ररक्षक गेले चेंडू पकडण्यासाठी आणि त्यांच्या मधोमध चेंडू पडला. तशा पद्धतीचं चित्र मैदानामध्ये पाहायला मिळालं. तुमचे अंडरस्टँडिंग खूप इम्पॉर्टंट आहे. जर या प्रीमियर लीग मध्ये तुम्ही खेळत असाल कारण विविध जातीचे विविध गावातील विविध टीम्सचे प्लेयर तुमच्या संघामध्ये खेळत असतात. त्यामुळे तुमचं टीम फॉर्मेशन तुमची टीम बॉन्डिंग कशा पद्धतीचं आहे हे खूप महत्वाचं असतं आणि हे मॅटर करतं. त्यामुळे या खेळाडूंमध्ये अंडरस्टँडिंग नव्हती प्रॉपर. त्यामुळे ही कॅच ड्रॉप झालेली आहे परंतु रनआउटची संधी आहे. फलंदाज बाद आहे का नाही डिसिजन पेंडिंग असेल. हृदयाची ठोके चुकवणारा जरूर हा डिसिजन असेल. त्यामुळे दोन्ही संघाच्या भविष्याचा विचार करणारा हा निर्णय जरूर असेल. सुयश आपण पाहतोय ऑन स्क्रीन वरती अर्थातच आउट आलाय OUT स्वप्नील. बॅक टू द पॅव्हलियन.
हे जे फोकस आहे ते सरळ त्या अमिताभ नाईक प्रेक्षक गॅलरीच्या वरती जरूर जात आहेत. त्या घराच्या वरती दोन प्रेक्षक अशा आरामात पद्धतीने बसलेले आहेत ना, खूप आरामात पद्धतीने या टुर्नामेंटचा ते आस्वाद घेत आहेत. कोणाची चिंता नाहीये, कोणाची पर्वा नाही. मी मस्त आराम से दिल से पूर्णतः खारेपाट प्रीमियर लीग पाहणार. त्यांचं सुद्धा कौतुक असेल. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. नक्कीच एक लाईन नक्की म्हणेन आता निखिलच्या संघासाठी. क्या लगता था लौटेंगे नहीं, जी हा गलत, जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. आता मात्र आपण मैदानामध्ये चांगलं कमबॅक पाहतोय, जिथे मात्र विकेट येणं गरजेचं होतं आणि आता मात्र इथे विकेट मिळाल्यात निखिलच्या संघाला. आदर्शाचा जर विचार केला ना कपिलदा, निखिलचा हा हुकमाचा एक्का आहे आणि तो हुकमाचा एक्का इथे मात्र चांगली कामगिरी करतोय सुद्धा. यावेळी चांगला चेंडू आपण जर पाहिला तर फुलरलेनचा हा चेंडू होता. स्ट्राईक एंड वरती नवीन फलंदाज आपण पाहतोय, जय आलाय. अर्थातच नौकार संघाकडनं ज्याने प्रतिनिधित्व केलं यंदाच्या हंगामामधील, अर्थातच आपण जर विचार केला तर प्रतीक अर्थातच पिंट्या याच्या माध्यमातून हा स्थापित केलेला संघ, या संघामध्ये हाच फलंदाज खेळतो. यावेळी आपण पाहतोय उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील झाले आहे आणि पंचांचा इशारा येईपर्यंत आपण थांबायचं आहे. अपील तर जोरात झाल्या, अपील मध्ये उत्साह जास्त आहे, आत्मविश्वास सुद्धा आहे, परंतु इथून कशा प्रकारे पंचांकडनं उत्तर येईल याच्यावरती आपण या येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला समजेल. बघ सुयश, ज्या ज्या संघामध्ये निखिल खेळत असतो ऍज अ बॉलर म्हणून, त्या संघामध्ये तो ऍज अ ओपनिंग बॉलिंग करत असतो. परंतु या मॅच मध्ये त्याने संधी दिली त्याच्या गावातील खेळाडूला ओपनिंग बॉलिंग करण्याची. म्हणून मी नेहमी म्हणत असतो क्रिकेट इज ऑल अबाउट स्ट्रॅटेजी. तुमच्या स्ट्रॅटेजी किती परफेक्ट आहे. 30 धावा बनवल्यात म्हणून काय झालं मॅच इथे सोडून द्यायची असं नाहीये. प्रत्येक धाव किंवा विकेट घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करायचे. अशा पद्धतीचं आपण चित्र मैदानामध्ये पाहतोय जरूर. नक्कीच कपिलदा, अलिबाग प्रीमियर लीग आणि कर्णधार सुद्धा होता, माफ करा कर्णधार नव्हता, परंतु कर्णधार पदावरती निखिलला सोपवलं होतं आणि त्या सामन्यात कुठेतरी पहिल्या सामन्यात हार त्यांच्या वाट्याला जरूर आली होती. त्यानंतर असं वाटलं नव्हतं की निखिलचा संघ त्या सामन्यात प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जिंकेल, निखिल बाईक जिंकेल, परंतु प्रयत्न करणं कधी सोडलं नाही पाहिजेत. प्रयत्न करणं कधी सोडलं नाही पाहिजे. ज्या ज्या वेळी तुम्ही प्रयत्न करता, ज्या ज्या वेळी तुम्ही संघर्ष करता, त्या वेळी तुमच्या वाट्याला नक्कीच विजय येतच असतो. परंतु ज्या ज्या वेळी तुम्ही संघर्षावरती थांबता किंवा तुम्ही विचारांवरती चालत राहता, त्या वेळी तुमच्या वाट्याला नक्की पराभव येतो. कपिलदा, हे आवश्यक आहे. तुमच्या दुसरी ओव्हर या ठिकाणी मार्गस्थ आहे. या ओव्हरचा विचार जरूर करूया. पहिला चेंडू व्हाईट बॉलचा आलेला आहे. संघर्ष आणि मेहनत यामध्ये आपण जर पाहिलं तर जवळचा संबंध आहे. संघर्ष करायला तुम्हाला मेहनत करावी लागते आणि मेहनत करायचं असेल तर तुम्हाला एखादं टार्गेट असणं आवश्यक आहे आणि यावेळी 30 धावांचं टार्गेट निखिलच्या संघाला डिफेंड करायचं आहे. आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये खूप चांगली फलंदाजी गोकुळ डाबा मिळकतकार या संघाकडून झालेली आहे. त्यामुळे स्वतः संघनायक यावेळी थोडेसे हा गेम कबड्डीमध्ये ज्याला म्हणतात स्लो डाऊन करणं, तशा पद्धतीचं काहीतरी चाललेलं आहे. थोड्याशा ज्या चांगले चेंडू आहेत त्यांना सन्मान देतोय, खराब चेंडूवर प्रहार करण्याचा तो वेट करतोय. काय घडेल या चेंडूवर. हलक्या हाताने हा चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळून काढले. तिथे क्षेत्ररक्षक आहे राजा, त्यामुळे फक्त आणि फक्त सुयश या चेंडूवर एक धाव मिळेल. नक्कीच कपिलदा, आपण पाहतोय निखिल आलाय गोलंदाजीसाठी. निखिलसाठी एक वाक्य नक्की म्हणेन, संघर्ष की रात जितनी ज्यादा अंधेरी होती है, सफलता का सूरज उतना तेज चमकता है. निखिल अशा प्रकारचा सूरज आहे ना, तो समोरच्या फलंदाजाला किंवा समोरच्या संघाला चारी मुंड्या चीत सुद्धा करू शकतो. जर त्याचे जे अचूक टप्प्यावरचे भेदक चेंडू आहेत ना, त्या फलंदाजांना जर झेपले नाही किंवा त्या फलंदाजांना खेळता आले नाही या फ्लड स्लाइड मध्ये, तर नक्कीच समोरचा संघ पराभवाच्या छायेत जाऊ सुद्धा शकतो. यावेळी हलक्या हाताने खेळलेला फटका, इथे मात्र लाजवाब कॅच. अफलातून झेलचा नजराणा कमांडीचे मास्तर. आहे, परंतु संपूर्ण श्रेय जाईल ते अर्थात सुमित पाटणकर ऍज अ फिल्डर म्हणून. नक्कीच कपिलदा, हो जो मुश्किल पत्थर से उसके लड़ने का जज्बा भी पर्वत सा होना चाहिए. तुझे रोके जो चिंगारी,
ज्वाला भी तेरे अंदर ढकनी चाहिए, तू सत्य के पद पर चल, कहां से भी शुरुआत कर पर शुरुआत होनी चाहिए. सुरुवात केली आहे निखिलने. अर्थातच पहिला चेंडू सुयर टाकला होता आणि तदनंतरचा चेंडू आपण पाहतोय अचूक टप्प्यावरती टाकलाय सुद्धा कपिलदा. तर गती परिवर्तन केलं होतं आणि गती परिवर्तन केले असल्या कारणाने या ठिकाणी फलंदाजाने सरळ बॅटने चेंडू कव्हर्स मध्ये खेळून काढला आणि आपण पाहिलं तर वायडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक लावला होता मिड ऑफला. यावेळी आपण पाहतोय तेज तर्रा चेंडू, निखिलची खासियत आहे तोच चेंडू या ठिकाणी नवीन फलंदाजाला टाकलाय. बीट करणारा फ्रंट फुटवर आणून बीट करणारा हा चेंडू होता. खूप क्लासिक गोलंदाजी, सेन्सिबल खेळ या ठिकाणी निखिलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नक्कीच कपिलदा, मागच्या थोड्या कालावधीमध्ये कुठेतरी निखिलची बॅट, निखिलची गोलंदाजी कुठेतरी खामोश होती, परंतु त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर निखिलने कमबॅक जरूर केलंय. यावेळी मैदानामध्ये होतंय काय विचित्र इथे मात्र घडतंय मैदानामध्ये आणि फलंदाज नक्की कोण बाद असणार. पंचांचा इशारा येतोय, अर्थातच इथे मात्र रिव्ह्यू घेतला जातोय. विनंती असेल तिसऱ्या पंचांना की आपण चाचपडताळणी करायची आहे इथे. फलंदाज कोणता बाद असेल किंवा नसेल असेल, परंतु कोणता असेल यावर प्रश्नचिन्ह आहेत. परंतु एक खेळाडू बाद आहे हे महत्वाचं आहे. कारण मी नेहमी म्हणत असतो गुलाब में काटे प्यार में चाटे और क्रिकेट में विकेट का महत्व बहुत बड़ा होता है. आणि या मॅच मध्ये सुद्धा कमबॅक झालंय. विकेट्स महत्वाच्या होत्या, त्या विकेट्स आदर्शने सुरुवात केली, त्याच्या पायावर पाऊल ठेवून निखिलने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी या मॅच मध्ये केलंय. त्यामुळे ही मॅच एका चित्तथरारक मुकाबल्याकडे जाते की काय हे सुद्धा पाहणं मोठं उत्सुकतेचं राहणार आहे. सुयश. नक्कीच कपिलदा, आपण जर पाहिलं तर मैदानामध्ये रन घेण्याचा प्रयत्न झाला, तुतू मध्ये रन घेण्याचा प्रयत्न होता आणि यावेळी कॉलिंग नव्हती आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, बॅकअप चांगलं होतं आणि तदनंतर आपण स्क्रीनवरती सुद्धा पाहू शकता, आपल्या ऑन स्क्रीनवरती आपल्याला हे दृश्य डोळ्यांसमोर ती पाहायला मिळत आहे. आणि इथून कुठला फलंदाज बाद असणार येणाऱ्या कालावधीमध्ये नक्कीच समजेल. जर इथून महत्वाचा फलंदाज जर बाद झाला ना तर कुठेतरी गोकुळ डाबा पुरस्कृत मिळेल. अंपायरची डिबेट करायची नाहीये. अंपायर डिसिजन विल बी द फायनल डिसिजन. विनंती असेल जो काही निर्णय असेल जय पवार सर आम्हाला कळवायचा आहे. कपिलदा एक मिनिट, तिसऱ्या पंचांचा असा निर्णय आहे की नॉन स्ट्राईक एंड वरती विकेट नाही आहे, स्ट्राईक एंड वरती विकेट आहे. कॅपवाला अर्थातच प्रणित हा मैदानाच्या बाहेर जाणार, प्रणित बाद आहे. इथे मात्र कपिलदा मैदानामध्ये घडतंय काय आपण पाहतोय, महत्वपूर्ण फलंदाज होता, कर्णधार आहे आणि कर्णधार मैदानाच्या बाहेर परतलाय. कपिलदा बघा, मी नेहमी म्हणत असतो कधीही कोणाला कमी समजू नका, कारण ज्या खेळाडूंनी ऑलरेडी इतिहास घडवलेला असेल त्यांच्याकडे तुम्ही जर बोट दाखवत असाल तर ते चुकीचं वर्तन असू शकतं. आणि एखादी मॅच लो स्कोरिंग मॅच जर तुम्ही लाईटली घेतली तर ते जास्त मूर्खपणाचं लक्षण या क्रिकेटच्या खेळामध्ये ठरलं जाऊ शकतं. आणि तशाच पद्धतीचं चित्र मैदानामध्ये पाहतोय जरूर आपण, जरूर पाहतोय. 3 ते 4 विकेट्स पडल्यानंतर गोकुळ डाबा मेलकतकर संघ थोडासा डबघाईला आलेला आहे की काय असं पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय जरूर, परंतु त्याच्यावर आता पूर्णतः जबाबदारी राहणार आहे. स्ट्रॅटेजिकली विचार केला तर 10 ते 12 धावांची पार्टनरशिप जर या दोन खेळाडूंमध्ये झाली तर गोलंदाजी करणाऱ्या संघावर यावेळी प्रेशर येऊ शकतं. परंतु प्रेशर हँडल करणं हे निखिल पाटीलचं वैशिष्ट्य आहे आणि ते तो मैदानामध्ये साफ करून दाखवतोय. सुयश. हा नक्कीच कपिलदा, रायगड प्रीमियर लीगचं पहिलं पर्व आणि त्या पहिल्या पर्वामध्ये सुद्धा अशाच प्रकारची कामगिरी याच निखिलने करून दाखवली होती. यावेळी यू मे सेलिब्रेटली दांडी गोल.
ऐसा लगता है की पुराने याद ताजा हो गई है. चेंडू आपण जर पाहिला तर फलंदाजाने लेग स्टंप दाखवला होता, त्यामुळे गोलंदाजाने हा चेंडू थोडासा कटर स्वरूपाचा टाकला होता, मेडल स्टंपला उद्ध्वस्त केला होता, दांडी घेऊन केली होती. आणि यावेळी गोकुळ डाबा मिळकतकार संघ आपण पाहतोय अजूनही निराशेच्या छायेत पाहायला मिळणार आहे. नवीन फलंदाज मैदानात आलाय, परंतु त्याच्यावर सुद्धा पूर्णतः प्रेशर राहणार आहे. नाश्ता गेटला बंटी खेळाडू आहे, तो कशा पद्धतीने ही इनिंग बिल्डअप करेल हे देखील पाहावं लागेल. नक्कीच कपिलदा निखिल साठी पुन्हा एकदा एक लाइन नक्की म्हणेल. अभी तो चले हैं नए मंजिल के लिए, एक ही पन्ना उल्टा है अभी निखिल पाटील नाम की अभी पूरी किताब बाकी है मैदान में. अर्थातच आपण जर पाहिलं तर चांगली कामगिरी करून दाखवली आहे कपिलदा. त्यापेक्षा जास्त मी असं म्हणेन जाईल तिथल्या अड्ड्यावर निखिल पाटीलची हवा, निखिल पाटील करतोय दावा, बिंदास लाखाचं बक्षीस लावा. नक्कीच कपिलदा, नक्कीच लाखाचं बक्षीस जरी लावलं असतं तर तेही सुद्धा इथे मात्र निखिलने जिंकून दाखवलं असतं. एक अर्थातच कंजूस गोलंदाजी, मगाशी तू म्हणालास चिकट्या गोलंदाज, तशा प्रकारची गोलंदाजी इथे मात्र आता निखिल अर्थातच जाड्याने करून दाखवली आहे कपिलदा. बघा, कंजूस गोलंदाजी करणं हे एका शिक्षकासारखं असतं, कारण शिक्षक पेशाने शिक्षक जरी असले तरी ते हात जर त्यांचा पाहिला तर तो थोडासा चिकटच असतात ते, आणि तशा पद्धतीची गोलंदाजी झाली. पॉवर प्लेचे षटक समाप्त झाल्यानंतर राजा गोलंदाजीसाठी येतोय. राजाच्या बाजूने आजचा दिवस नाही आहे असंच म्हणावं लागेल, कारण राजा ज्या चेंडूवर बाद झाला होता ना, तो त्याच्या एका कारकिर्दीमधील एखादा चांगला चेंडू मारत असताना खराब शॉट खेळल्यानंतर आउट झालाय असं सुद्धा म्हणावं लागेल. चांगला चेंडू टाकलाय, त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाले, नवीन फलंदाज या ठिकाणी स्ट्राईक एंडला आलाय. राजा त्याला कसा हँडल करतोय, कसा सामना करतोय हे देखील पाहावं लागेल. फिल्डिंगची व्यूहरचना ऑन साइडला खूप जास्त आहे, त्यामुळे खोलवर टप्प्याची गोलंदाजी किंवा लेग स्टंपवर गोलंदाजी होणार हे मात्र निश्चित आहे. फिल्डिंगची सजावट आपण जर पाहिली तर वाईडिश लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक घेतलेला आहे, त्यामुळे आउटसाइड ऑफ स्टंपला किंवा ऑफ स्टंपला पकडून यॉर्कर येईल की काय असं सुद्धा प्रश्नचिन्ह मनामध्ये आहे. सुयश, नक्कीच कपिलदा, क्रिकेट, सरडा आणि राजकारण कधी रंग बदलेले सांगू शकत नाहीये. 10 धावा धावफलकावरती लागल्यात, आपण पाहतोय 10 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळी आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी राजाच्या माध्यमातून पाहायला मिळते, जिथे मात्र यावेळी आपण जर पाहिलं तर कुठेतरी मोठा फटका मारण्यासाठी टाकला गेलेला हा चेंडू होता. लालच, अर्थातच म्हटलं जातं लालच बुरी बला आहे, आणि कदाचित या लालचीचा शिकार सुद्धा ठरला असता कदाचित स्ट्राईक एंडवरचा फलंदाज. आतापर्यंत आपण पाहतोय 10 धावा धावफलकावरती लावल्या, तिथे मात्र चांगला फटका आहे, तिथे क्षेत्ररक्षक तैनात नाही आहे. मिलेंगे रनच्या अर्थ बेडा होगा. आणि राजकारण म्हटलं की शरद पवार सर यांची आठवण होते, आणि मी नेहमी म्हणत असतो तेरे हर वार पे पलटवार हूं मैं, यूं ही नहीं कहलाता इस खेल का शरद पवार हूं मैं. चांगला चेंडू टाकला, त्याचा सन्मान दिला, खराब चेंडूला कट केलं, बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पलीकडे. मोठा फटका ऑन साइडला खेळून काढलाय, मिड विकेट रिजन मध्ये अलॉंग द कार्पेट हा शॉट खेळून काढलाय, जिथे मी या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने डाय मारली तिथे गरज नव्हती, आणि याला म्हणतात मौसम नसताना गरज नसताना. नक्कीच कपिलदा, इथे गरज नव्हती, अर्थातच कुठेतरी दुखापत सुद्धा झाली असती या चेंडूवरती जर हे दृश्य वेगळं असतं तर. आपण पाहतोय धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 15 धावा धावफलकावरती लागल्यात, अजूनही जिंकण्यासाठी येणारे 14 चेंडू. विकेटचा जर विचार केला तर आतापर्यंत 5 गडी तंबूच्या आश्रयाला परतलेत गोकुळ डाबा संघाचे. यावेळी आपण पाहतोय हलक्या हाताने खेळला गेलेला फटका, इथे काय होणार, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपरित्या फलंदाज पोहोचला गेलाय. प्रतिकारच्या माध्यमातून ही सिंगल धाव आपण पाहतोय, चोरटी धाव इथे मात्र घेतली गेली कपिलदा. अगदी बरोबर, कारण सुयश ही मॅच आहे ना, इच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट इन क्रिकेट अँड नाउ इन दिस मॅच ऑल्सो. प्रत्येक रन ही सोन्याच्या भावामध्ये तोलली जाऊ शकते या मॅच मध्ये. आपण पाहतोय तिसरं षटक मार्गस्थ आहे, जिंकण्यासाठी 15 धावेची किंवा 14 धावेची आवश्यकता असेल. यावेळी एलबीडब्ल्यूचा अपील पंचांकडे, लाऊड अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी आहे, त्यामुळे आपण पाहतोय 2 पंचांमध्ये डिस्कशन होईल की काय. पंचांनी नकारात्मक उत्तर दिलाय. शाहिद मोमीन ऑन फील्ड अंपायर आहेत, पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे, पंचांची डिबेट करायचं नाहीये. कर्णधार निखिल पाटील याची नोंद घ्या.
क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम वॉज अर्संटीज आणि आपण ते मैदानामध्ये पाहतोय सुद्धा. क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे. जोपर्यंत चेंडू क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू टाकला जात नाहीये तोपर्यंत तुम्ही प्रेडिक्शन लावू शकत नाही. धावसंख्येचा जर विचार केला तर आता ड्रिंक्स ट्रॉली 16 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 षटकांच्या अखेरीस 5 गडी तंबूच्या आश्रयाला परतलेत. ते म्हणजे गोकुळडाबा पुरस्कृत मिळकतकार या संघाचे. आणि इथून येणाऱ्या या उर्वरित चेंडूंवरती कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. सुरेश, आपण जर विचार केला तर 30 धावा या सामन्यामध्ये आवश्यक होत्या. या दुसऱ्या सत्रामध्ये पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर तदनंतरच्या चेंडूवर ज्या आदर्शने विकेट मिळवल्या, तदनंतरच्या गोलंदाजीवर निखिल पाटीलने चांगली गोलंदाजी केली, राजाने या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. त्यामुळे ही मॅच कुठेतरी रंगतदार मुकाबल्याकडे वळत आहे. आणि या खारेपाट प्रीमियर लीग पर्व तिसरे मधली जर एक बेस्ट मॅच म्हणून जर ओळखली जाईल तर या मॅच कडे सुद्धा आपलं लक्ष जाऊ शकतं. आपण स्क्रीनवर पाहू शकतो 12 चेंडूंमध्ये 15 धावेची आवश्यकता आहे. परंतु अपोजिट संघाचा विचार केला ऍज अ फलंदाज किंवा बॅटिंग करणाऱ्या फलंदाजाचा टीमचा, तर त्यांचे 5 फलंदाज तंबूच्या दिशेला मार्गस्थ झालेले आहेत. म्हणजे त्यांची टेल हँडर बॅटर्स फक्त शिल्लक आहे. त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा दडपण राहणार आहे. 12 चेंडूंमध्ये 15 धावांची आवश्यकता. आणि या 15 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील, कशा पद्धतीने डिफेंड केल्या जातील हे सुद्धा महत्वाचं राहणार आहे. आणि त्याच दरम्यान जर आपण विचार केला तर हा क्रिकेटचा खेळ किंवा 12 चेंडूंमध्ये 15 धावांचा खेळ पाहत असताना प्रत्येक प्रेक्षकाची झोप कुठली असेल हे मात्र नक्की आहे. नक्की कपिलदा, आता पुन्हा एकदा मैदानामध्ये शंकाच नाहीये. निखिल पाटील या नावाचं वादळ नक्की इथे मात्र मैदानामध्ये येणार. आणि या निखिल पाटील म्हटल्यानंतर कुठेतरी वेगवान गोलंदाजी, तदनंतर अचूक टप्प्यावरती केलेली गोलंदाजी, भेदक मारा, अचूक टप्पा भेदक मारा, याचं एक ज्वलंत उदाहरण आपण मगाच्या गोलंदाजीवरती निखिलच्या पाहिलं सुद्धा. अर्थातच तब्बल 5 गडी इथे मात्र गोकुळडाबा पुरस्कृत मिळकतकार या संघाचे परतलेत. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 16 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. कशा प्रकारे कामगिरी होणार कपिलदा. पहिला चेंडू इथे मात्र निखिलचा आपण पाहतोय. यावेळी पूल काढण्याचा प्रयत्न होता परंतु पूल करत असताना कुठेतरी थांबवलं गेलंय. इथे मात्र एक चोरटी धाव पूर्ण झाली आहे. कदाचित हा थ्रो जर नॉन स्ट्राईक एंड वरती असताना तर फलंदाज बाद सुद्धा झाला असता. बघा, अंडरस्टँडिंग ही इम्पॉर्टंट असते. जेव्हा तुम्ही चोरटी धाव घेत असता तेव्हा जो तुमचा कॉल कशा पद्धतीचा आहे, चेंडू कुठे आहे हा मॅटर करत नाहीये, तुमचा कॉल किती चांगला आहे हे मॅटर करत असतं. त्यामुळे ही मॅच खूप रंगतदार राहणार आहे. 11 चेंडूंमध्ये 14 धावेची आवश्यकता आहे. जर फलंदाजीच्या बाजूने विचार केला तर एखादा चौकार षटकार या सामन्याचं चित्र पूर्णतः पलटवू शकतं. परंतु एखादी मिळणारी या 2 ते 3 चेंडूमध्ये विकेट किंवा येणारे 2-3 निर्धाव चेंडू हे सामन्याचं चित्र पूर्णतः गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने सुद्धा लावून देऊ शकतात. त्यामुळे अजूनही सामना 50-50% दोन्ही संघाच्या बाजूने. खोलवर टप्प्याचा चेंडू, LBWचा लाऊड अपील, लेग बिफोर द विकेटचा अपील केला होता परंतु पंचांनी केलंय नकारात्मक उत्तर. कपिलदा, एक मॅच नक्की सांगेन निखिलची. बोनकोडे ग्राउंडवरची मॅच, अर्थातच रबर बॉलची मॅच होती. समोर थॉमस डाईस होता, गोलंदाजी करणारा निखिल होता आणि त्या थॉमस डाईसला सलग 5 चेंडू उभे ठेवले होते याच निखिलने अशाच भेदक गोलंदाजीवरती. कपिलदा, It's a dream wicket. It's a dream achievement for Nikhil Patil, batsman. Back to the pavilion.
ज्याच्या प्रयत्नामध्ये ताकद असते ना, ज्याच्या प्रयत्नामध्ये दम असतो ना, त्याला कोणीही हरू शकत नाहीये. प्रयत्न तुम्ही असे करत राहा, उत्तर तुम्हाला मिळत जाईल आणि पुढे काय करायचं हे अनुभव तुम्हाला जरूर सांगून जाईल. निखिल पाटीलचा अनुभव या ठिकाणी दांडगा आहे, त्यामुळे लगातारच्या 2 चेंडूंवर 2 विकेट मिळवल्यानंतर ऑन हॅट्रिक आहे. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिकची संधी त्याच्या हाती लागेल का किंवा हॅट्रिक कंप्लीट करेल का हे सुद्धा पाहणं मोठं उत्सुकतेचं असणार आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. It's a hat trick complete. Nikhil Patil now on fire. ना बरकत देखता है ना हरकत देखता है. ये खिलाड़ी ऐसा है ना जो सिर्फ और सिर्फ टीम की जरूरत देखता है. कहा थे क्या से क्या हो गया देखते देखते असं सुद्धा म्हणावं लागेल. इक्वेशन पाहतोय आपण टीव्ही स्क्रीनवर. 8 चेंडू 14 धावेची आवश्यकता. नक्कीच अँड 14 रन्स. नक्कीच कपिलदा, विकेटचा जर विचार केला तर आतापर्यंत 8 गडी तंबूच्या आश्रयाला परतलेत. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 17 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा एक लाईन निखिल साठी. रात्र नाही स्वप्न बदलतं, दिवा नाही वाद बदलतं, मेहनत नेहमी अशा. एक चेंडू येणं बाकी आहे या षटकातील. मनात नेहमी आशा असावी जिंकण्याची. नशीब बदलो ना बदलो, खेळ नक्की बदलतं. यावेळी चांगला चेंडू आहे, यावेळी सन्मान दिलाय चेंडूला. अर्थातच आपण जर पाहिलं तर इथे मात्र चांगला चेंडू टाकला गेलाय. आपण पाहतोय आपलातून गोलंदाजीचा नमुना इथे मात्र निखिलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. कपिलदा बघ सुयश, अजूनही मॅच कुठेही गेलेली नाहीये. एखादा मोठा फटका पहिल्या 2 चेंडूंवर जर आला तर सामन्याचं चित्र पलटू शकतं. मंजिलें भी उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. नक्कीच कपिलदा, आपण पाहतोय अफलातून गोलंदाजी मैदानावरती निखिलने करून दाखवली. या षटकात आपण जर विचार केला तर किती खर्च केला, धावा किती खर्च, एकच ना, फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली. म्हणजे अफलातून गोलंदाजी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी इथे मात्र निखिलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सलग 3 विकेट सुद्धा या स्पर्धेमध्ये निखिलने प्राप्त केल्या. मागच्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर नौकारच्या गोलंदाजाने सुद्धा अशा प्रकारची गोलंदाजी करून दाखवली होती. यावेळी आता मात्र जिंकण्यासाठी येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 14 धावांची गरज. 6 चेंडू 14 धावा, 14 धावा 6 चेंडू. आता मात्र हृदयाची धडधड थोडीशी वाढली असेल गोकुळ डाबा या संघाची. डावखुऱ्या हाताचा फलंदाज स्ट्राईक एंड वरती आहे. डावखुऱ्या हाताचा फलंदाजांचा जर विचार केला तर क्रिकेटच्या परिभाषेमध्ये 6 चेंडू 14 धावा. प्रति चेंडू मध्ये 2.2 ची आवश्यकता आहे. त्यामुळे प्रत्येक चेंडूवर 2 धावा जर घेतल्या गेल्या तर शेवटच्या चेंडूवर या 4 धावा असतील. सुयश नक्कीच कपिलदा, गोलंदाजी मार्कवर प्रतीक आलाय. आपण पाहते प्रतीक अर्थातच पिंट्याच्या खांद्यावरती षटक क्रमांक शेवटचं सोपवलंय. आता मात्र 14 धावा सेव्ह करायच्या आहेत आणि या 14 धावा सेव्ह केल्या जातील का पिंट्याच्या माध्यमातून. पहिला चेंडू पिंट्याचा आकुट टप्प्याचा, यावेळी उडवलाय चेंडू. चेंडू गेलाय सीमा रेखा पार. आलाय मोठा फटका. टोचतील तुला हजारो गाठे, तू त्यांच्याही पार हो. कळेल तुला तुझी कुवत, तू विजयाचा षटकार हो. नक्कीच कपिलदा, यावेळी आपण जर पाहिलं तर प्रतिकार याच खेळीसाठी प्रतिकारला ओळखलं जातं. राजाबाई पुरस्कृत क्रिकेटची स्पर्धा अर्थातच खारेपाट प्रीमियर लीग वरच्या पट्ट्यातील आणि त्या प्रीमियर लीग मध्ये सुद्धा विजेत्या संघाचा हा खेळाडू होता आणि त्या सामन्यात सुद्धा चांगली कामगिरी या प्रतिकारने करून दाखवली होती. कपिलदा बघा, अजूनही मॅच कुठेही गेलेली नाहीये. 5 चेंडू 8 धावा. इट्स अ डिफेंडेबल, इट्स अ चेसेबल ऑल्सो अँड डिफेंडेबल ऑल्सो. त्यामुळे एखादा चांगला चेंडू विकेट जर घेऊन गेला या खेळाडूची, स्ट्राईक एंडला फलंदाज आहे त्याची, तर मॅचचं चित्र पलटू शकतं आणि क्रिकेटमध्ये विकेटलाच महत्व जास्त असतं. सुयश
नक्कीच कपिलदा, इथून जर पुन्हा एकदा विकेट जर आली ना तर आता मात्र जीव भांड्यात पडेल गोकुळडाबा मिळकतकार या संघाचा. कारण आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 8 गडी त्यांच्या तंबूच्या आशिराला परतलेत आणि प्रतिकारचा जर विचार केला ना कपिलदा तर हा मात्र महत्वपूर्ण फलंदाज आहे गोकुळडाबा संघाचा. काय होणार, काय बिघडणार या येणाऱ्या चेंडूंवरती. येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 8 डावांची गरज. स्ट्रायकिंगवरती प्रतिकारला पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्कवर पिंट्या आहे. पहिल्या चेंडूवरती पिंट्याला आसमान दाखवलं गेलंय. यावेळी आपण पाहतोय आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चकवलं गेलंय पिंट्याला. अर्थातच सबमरीन डिलिव्हरी प्रमाणे टाकला गेलेला हा चेंडू आपण कपिलदा पाहतोय. बघ, इक्वेशन चेंज झालेलं आहे. प्रति चेंडू 2 धावेची आवश्यकता आहे. 4 चेंडू 8 धावेची आवश्यकता आहे. पिंट्याने टाकलेला हा कटर स्वरूपाचा चेंडू होता. पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेला निघाला. त्यामुळे या चेंडूला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आउट स्विंगर पद्धतीचा चेंडू सुद्धा डावखुऱ्या फलंदाजासाठी सुद्धा म्हटलं जाऊ शकतंय. त्यामुळे येणारे पहिले 2 चेंडू म्हणजे 4 चेंडू नंतर येणारे 2 चेंडू कशा पद्धतीचे असतील पिंट्यासाठी आणि या बंटीसाठी. फटका मारायचा होता. यावेळी आपण पाहतोय पंचांकडे अपील केलाय व्हाईट बॉल साठी, परंतु पंचांनी सांगितलंय व्हाईट बॉल नाहीये मित्रा, हा चांगला चेंडू आहे. आणि मित्राने यावेळी आपण थोडासा षटकार मारल्यानंतर घात सुद्धा केलाय त्याच्या संघाचा. म्हणजे एखादा मोठा फटका खेळल्यानंतर तुम्ही बादशाह होत नाहीये. तुम्हाला त्या सगळ्या चेंडूंना चांगल्या पद्धतीने खेळता आलं पाहिजे. म्हणजे एखादा स्लॉट मध्ये चेंडू खराब चेंडू मिळाला की त्याला त्या चेंडूला सीमारेषा पलीकडे ठोकलं तर नंतरचे येणाऱ्या चेंडूवर जर तुम्ही चांगली कामगिरी केलीत नाही तर तुमचा संघ अडचणी सापडू शकतो. 3 चेंडू 8 धावा. आलाय मोठा फटका. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना देणारा षटकार. 6 धावा कमांडीचे मार्क. धोखा बहुत ही क्रेजी था. गोळीगत धोका, हा गोळीगत धोका होता. याला काहीच बोलू शकत नाहीये. कारण पिंट्याने पहिल्या चेंडू षटकार खाल्ला, त्यानंतर 2 चेंडू डॉट टाकले. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा चेंडू टाकला. हवेचा ओघ थोडासा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आहे, त्यामुळे चेंडू कॅरी झालेला आहे. शेवटच्या 2 चेंडूंमध्ये 2 धावाची आवश्यकता आहे. अजूनही हा चेंडू डॉट आला तर सामन्याचं चित्र पलटू शकतं. क्रिकेट हा सरड्यासारखा रंग बदलतो. राजकारणाचा सुद्धा या क्रिकेटच्या खेळामध्ये समावेश होतो. मुलींचा सुद्धा समावेश होतो. मुलांचा सुद्धा समावेश होतो. आयुष्याचा सुद्धा समावेश होतो. पण या खेळामध्ये 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता असताना काय घडेल. हा शॉट जातोय लॉंग स्टॉप रिजन, सीमारेषा पार. चौकार. पाहतो. आपला सन्मानपूर्वक विनंती असेल की कृपया आपण व्यासपीठावर येऊन